श्री गणेशाय नमः. गणेशप्रिया योगिराजा समर्था महातापसी पूर्णवादप्रणेता तया पावना पौर्णिमा पूर्णचंद्रा. नमस्कार माझा सद्गुरु रामचंद्र. शांताकारं भुजगशयनं पद्मनाभो सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णो शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगभिर्ध्यानगम्यं वंदे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथम्. अधिक मास महात्म्य अध्याय 6. नमन माझे गणेशा ते, विद्यादेवी सरस्वती ते, पूज्य गुरुजना दे आणि सद्गुरु दे. कृपा गुरुची जयावरी तयाचा ग्रंथ निर्धारी वाटचाल ऐसे करे पूर्ण होती मनरथ. परिसावे श्रुतेजन अधिक मासाचे आख्यान केली या तयासी श्रवण. निरसन होई पापांजे विश्वंभर असे दयावंत. दीनानांचा तो बघेयंत दीनांचा न बघेयंत ते होई तयासी कृपावंत. क्षालन करतसे पापांचे. आपल्याला माहिती आहे की मागच्या 5व्या अध्यायामध्ये भगवान श्रीहरी विष्णूंनी त्या वैकुंठामध्ये माता लक्ष्मी देवीला गोदानाचं महत्त्व सांगितलं आणि हे मातेनं अत्यंत शांतपणाने ते श्रवण केलं. पण त्याचबरोबर मातेनं पुन्हा एकदा भगवान विष्णूंना एक प्रश्न असा विचारला की देवा, तुम्ही हे सांगताय, स्वामी आपण हे सांगतात आहे, हे सगळं सत्य आहे, माझा यावर पूर्ण विश्वास आहे, पण आपण जे गोदानाचं महत्त्व आत्ता सांगितलं ते श्रीमंतांसाठी आहे. मग असं कुठलं कार्य आहे जे इतर जणांना सुद्धा सहज आणि सुकर होईल? म्हणजे जे निर्धन आहेत त्यांच्यासाठी सुद्धा अधिक मासामध्ये पुण्य अधिकस्य अधिकं फलम घडण्यासाठी नेमके हे आपण मला सांगावं. आणि जसं मातेनं त्यांना अशी प्रार्थना केली तसं भगवान विष्णूंनी त्यांना सांगितलं आहे ना म्हणे, यामध्ये दीपपूजेचं दीपदानाचं अत्यंत महत्त्व आहे. ज्याप्रमाणे की सुशर्मा नावाचा ब्राह्मण, त्याला जसं पुण्य लाभलं तसं मग मातेनं आर्तस्वराने त्यांना विचारलं की मला सुशर्मा राजाची, मला त्या सुशर्मा नावाच्या ब्राह्मणाची ती कथा आपण मला सांगा. आणि मग आता भगवान सांगायला लागले की अधिक मासामध्ये पहाटे उठावं, शीतल जनानं स्नान करावं, घरातल्या देवांची पूजा करावी, ज्या जागेवरती दीप आपल्याला लावायचा आहे ती जागा शेणाने सारून घ्यावी किंवा स्वच्छ पुसून घ्यावी, त्यावर सुंदरशी अशी रांगोळी काढावी, त्यावरती पाट किंवा चौरंग तेथे मांडावा, त्यावरती एखादं सुंदर अशा प्रकारचं रंगीत वस्त्र त्यावरती अंथरावं आणि यथाशक्ती गावाची अथवा तांदळाची रास त्यावरती ठेवून त्यावरती एक पाण्याने भरलेला कलश हा त्यावरती ठेवावा. त्यामध्ये विड्याचे पानं अथवा आम्रपल्लव ते त्यामध्ये घालावेत, त्याला सुशोभित करावं. त्या कलशामध्ये एखादी सुपारी अथवा नाणं ठेवावं, कलशावरती ताम्हण ठेवावा आणि त्या ताम्हणावरती एखाद्या धातूचा किंवा तांब्याचा दिवा ठेवावा. शक्य असेल तर एखादी गणपतीची मूर्ती, एखादी गणपतीची सुपारीसुद्धा तिथे मांडावी आणि त्यासमोर भगवान श्रीकृष्णाची म्हणजे राधाकृष्णाची अथवा लक्ष्मीनारायणाची एखादी प्रतिमा अथवा एखादी मूर्ती त्यावरती ठेवावी. सोबत उदबत्ती, निरांजनी आणि घंटा लावावी. असं भगवान श्रीहरी विष्णू त्यांना सांगतात आहे. आणि अशा प्रकारची या दिव्याची पूजा करावी. आणि म्हणून मी तुला सांगतो की सरस्वतीच्या नदीतीरी सुशर्मा नावाचा एक ब्राह्मण राहत होता. तो अत्यंत सुखाने समाधानाने तो राहत होता. तो गावातल्या 4 घरी भिक्षा मागून स्वतःच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह तो करत असत. तो सदाचारी, धार्मिक, नित्यनियमाने संध्यावंदन करणारा, वेदांमध्ये पारंगत अशा प्रकारचा तो होता. आणि अल्पसंतुष्टी, भगवंत कृपेने जेवढे त्याला मिळेल तेवढं श्रीहरीची इच्छा असं म्हणून तो त्याच्यामध्ये आनंदानं गुण्यागोविंदानं तो राहत. आणि एकदा असाच अधिक मास महिना आला. त्यावेळी सुशर्माने मनाशी असं ठरवलं की आपण सर्व अधिक महिनाभर फक्त एक वेळेसच भोजन करायचं व जास्तीत जास्त श्रीहरींचं नामस्मरण आपण करायचं.
झालं की तो सश्रद्ध सुशर्मा याच गोष्टींबरोबर देवपूजा, देवाचं चिंतन, देवाचं मनन, त्याचप्रमाणे पुराणांचं वाचन, त्याचं श्रवण आणि नित्य दीपपूजन, आणि त्याचप्रमाणे त्या दिव्याचा सत्पात्र अशा ब्राह्मणाला तो दान करत असत. झालं. सुशर्माने एके दिवशी पूर्ण उपवास केला. रात्री दिव्याच्या साक्षीने त्यानं भगवान श्रीहरीचं नामस्मरण केलं, वासुदेवाचं त्यानं नामस्मरण केलं. आणि उद्या द्वादशी, उद्या सकाळी सरस्वतीचं स्नान करता यायचं, येताना ब्राह्मणाला सोबत आणायचं, त्याच्यावर मार्गदर्शनाखाली दीपपूजन करायचं आणि त्याचबरोबर दीपदान देऊन संतुष्ट व्हायचं, असं त्याने ठरवलं. पण इकडे रात्री काय घटना घडली? आदल्या रात्रीची ही घटना आहे. रात्री अंधार, आणि यानं जेव्हा तो दिवा लावलेला होता तेव्हा त्या दिव्याच्या जवळ ती दिव्याची वात पळवण्याकरता एक छोटासा उंदीर तिथं आला. आणि त्याला असं वाटलं की आपण ही दिव्याची वात पळवून नेऊ. पण तो उंदीर जसा आला तसा खुडखुड खुडखुड असा आवाज झाला. कोपऱ्यात एक मांजर झोपलेलं होतं. त्या मांजरानं कान टवकारले, डोळे उघडले आणि समोर पाहिलं तो उंदीर. मांजर बरोबर त्याच्या दबक्या पावलानं आलं, त्या उंदराला मारलं आणि मटकन त्याची शिकार करून घेतली. आणि या सर्व याच्यामध्ये झालं असं की मांजरीची शेपटी जी होती ती हळूच त्या दिव्याला लागली. त्यामुळे त्या दिव्याच्या वातीला जी काजळी आलेली होती ती खाली पडली आणि त्यामुळे तो दिवा अधिकच तो उजळून निघाला. झालं. ठरल्याप्रमाणे सकाळी आज सुशर्मा नावाचा जो ब्राह्मण होता हा उठला. प्रातःविधी उरकले. सरस्वती नदीच्या वरती तो स्नान करण्यासाठी तो निघून गेला. येताना सोबत एका ब्राह्मणाला त्यानं घरी आणलं. तो ब्राह्मण घरी येतोय तर घर कसं वेगळ्या प्रकाशानं लखलटलेलं त्याला दिसलं. ते पाहून सुशर्माला अत्यंत आनंद झाला. त्याने त्याच मार्गदर्शनाखाली त्या दिव्याचं दीपपूजन त्यानं केलं. दोघेही संतुष्ट झाले. पण हा जसा बाहेर आला तसं बघतो तर काय, समोर अंगणामध्ये ते मांजर मरून पडलेलं याच दिसलं. अरे अरे अरे, कसं काय मेलं हे मांजर? त्याला थोडंसं वाईट वाटलं आणि असा विचार ते दोघंजणं करत असतानाच वरतून आकाशातून एक दिव्य विमान खाली धरणीवरती उतरलं. ते जसं उतरलं तसं त्यातून दोन दिव्य अशा प्रकारचे पुरुष हे समोर आले आणि त्यांनी त्या मांजरीला, एकाने त्या मांजरीला दोन्ही हातांनी उचललं, तिला नमस्कार केला आणि तिला त्यांच्या दिव्य अशा रथामध्ये ठेवलं. आणि त्याचप्रमाणे ते आता या ब्राह्मणाकडे आले. कोणत्या? सुशर्मा नावाच्या ब्राह्मणाकडे आले आणि त्याला सांगितलं की महाराज, हे पुण्यवान पुरुषा, चला बसा. म्हणजे काय झालं की सुशर्माने अधिक मास सेवा ही त्याची फळाला आलेली होती. भगवान पुरुषोत्तमाने गोलोकी मानाचं स्थान त्याला दिलं आणि त्याला आणायला विमान पाठवलं. त्या ब्राह्मणाला वंदन करून सुशर्मा हा त्या देवदूतासमोर आला. त्या देवदूताने त्याला वंदन केलं. सुशर्माच्या हाताला त्यानं धरलं. सुशर्माला त्यानं त्या विमानामध्ये बसवलं आणि ते दोघंही आकाशमार्गे पुढे त्यांनी गमन केलं. हा दुसरा ब्राह्मण मात्र जो पूजेकरता आलेला होता तो हे सगळं बघत राहिला. जास्त काही नाही, हे आहे ते फक्त दीपदानाचं महत्त्व. आणि म्हणून म्हणतात की मलमास आहे आला, करा पुण्याचा बोलबाला, महाविष्णूचे करावे पूजन, नरदेखाते पुण्याचे गुंजन. बोला श्रीहरी विष्णू की जय.